छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे काही बांधकामं तोडली जात आहेत, मुळात तपासणीची आवश्यकता होती की ती अधिकृत आहेत का अनधिकृत. अनधिकृत कशाला म्हणायचं आणि अधिकृत कशाला म्हणायचं. अधिकृत म्हणजे ती बांधकामं जी खाजगी बांधकामं आहेत, अनधिकृत म्हणजे ती बांधकामं जी सरकारी जमिनीवरती आलेली आहेत. आता जी बांधकामं खाजगी आहेत पण सरकारी जमिनीवरती आलेली आहेत त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आहे. त्या जमिनी अधिग्रहण करावे लागतात, त्याला कंपन्सेशन द्यावं लागतं, म्हणजे भरपाई द्यावी लागते. आणि भरपाई न देता जर का तोडायला गेलात तर ते बेकायदेशीर ठरतं. आणि म्हणून काही ज्या प्रॉपर्ट्या अशा पद्धतीने न ताब्यात घेता, म्हणजे ॲक्वायर न करता, म्हणजे अधिग्रहण न करता, म्हणजे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ॲक्ट फॉलो न करता, म्हणजे नुकसान भरपाई न देता मध्यंतरीच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या लोकांनी ताब्यात घेतल्या. त्याच्यामध्ये माझी पण एक प्रॉपर्टी त्याच्यामध्ये होती. संबंधित प्रॉपर्टी यामध्ये महानगरपालिकेने अशा पद्धतीने बेकायदेशीर कृत्य केल्यामुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि महानगरपालिकेचे सगळे जे काही कर्मचारी होते, त्याचबरोबर पोलीस आयुक्तांना, दोघांनाही मी अवगत केलं होतं की हे चुकलंय. आणि चुकलेलं असताना याची भरपाई मिळण्याच्या संदर्भातली कारवाई नाही झालेली तरी देखील तुम्ही हे सगळं केलंय. म्हणून मी क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमांप्रमाणे ट्रेसपासिंगचा गुन्हा दाखल करा अशा पद्धतीचा अर्ज घेऊन पोलीस ठाण्यामध्ये गेलो होतो. तिथल्या पोलीस इन्स्पेक्टरांनी मला सांगितलं की जे झालं ते झालं, आता भरपाईच्या संदर्भामध्ये काहीतरी कारवाई करावीच लागेल कारण बेकायदेशीर झाले. आणि म्हणून मी तो अर्ज तिथनं परत घेतला की ठीक आहे, तुमचे वरिष्ठ आहेत, आम्हाला पण वाद करायचा नाही आहे, पण कायद्याचं अनुपालन व्हायला हवं. आणि म्हणून त्या अनुषंगाने एक डीड करण्यात आलं, ज्याची प्रत मी इथे तुम्हाला सगळ्यांना दाखवतोय. आणि भरपाई कशी द्यायची आहे ह्याचं कलम 4 मध्ये या डीडमध्ये उल्लेख आहे. ती भरपाई TDR और एनी अदर फॉर्म ऑफ कंपन्सेशन ॲज प्रिस्क्राइब्ड अंडर लॉ, म्हणजे TDR किंवा इतर कुठलीही ती पद्धत जी कायद्याप्रमाणे करणं अभिप्रेत आहे, करणं गरजेचं आहे. म्हणजे काय तर MLR म्हणजे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ॲक्ट, लँड ॲक्विजिशन ॲक्ट, भूमी अधिग्रहण भरपाई देणं गरजेची आहे. ती भरपाई TDR असो किंवा इतर, म्हणजे काय तर आर्थिक, म्हणजे काय तर पैसे. आणि म्हणून जोपर्यंत ही डीड होत नाही तोपर्यंत केलेलं कृत्य हे बेकायदेशीर कृत्य आहे. आता मला याच्यामध्ये ही जी डीड मी तुम्हाला सगळ्यांना इथे दाखवली आहे, याच्यामध्ये टाउन प्लॅनरची सही इथे आहे, तुम्ही बघू शकता. मी सगळ्या पत्रकारांना त्याची कॉपी दिलेली आहे. म्हणजे ही काही मी केलेली डीड आहे आणि त्याच्यात त्यांचा सुतराम संबंध नाही असं नाही आहे. त्यांची आणि माझी दोघांची सही आहे. म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या काही प्रॉपर्ट्या आता तोडायला निघालीत त्या सगळ्या प्रॉपर्ट्याच्या मालकांनी जे काही त्यांचे मालकी अधिकार आहेत या संबंधीचं अशा पद्धतीचं डीड झालंय का याची खातरजमा करावी. जर डीड झालेलं असेल तर ठीक आहे, पण डीड झालेलं नसेल तर ते निश्चितपणाने बेकायदेशीर आहे. आणि या तुमच्या सगळ्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मी पोलीस स्टेशन क्रांती चौक यांचे पोलीस इन्स्पेक्टरांना आता सांगतोय की त्यावेळेला मी चूप बसलो का, कारण की तुम्ही म्हटलात की हे मी करून देण्याच्या संबंधातली भूमिका घेणं हे नैसर्गिक न्यायाप्रमाणे, कायद्याप्रमाणे अनुज्ञेय आहे. पण आता हा विषय हा फक्त एकटा हर्षवर्धन जाधवचा असू शकतो का? नाही. हर्षवर्धन जाधव कायद्याच्या वरती आहे का? नाही. कायद्यात सगळे समान आहेत. तो माजी आमदार आहे म्हणून त्याला कुल्फी आणि जे नाही आहे त्यांना बर्फी, असं कसं चालेल? म्हणून मी हा आज मुद्दा घेऊन तुमच्यासमोर आलो आहे. आणि ह्याच्यातला उद्देश दुसरा काही नाही आहे, त्यांना त्रास व्हावा किंवा मला काहीतरी राजकारण करायचं आहे किंवा काय करायचं आहे असंही नाही आहे. साधा सिंपल विषय आहे. हिंदू धर्मामध्ये म्हटलं गेलेलं आहे, सर्वे अपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. सर्वे अपि सुखिनः सन्तु, सर्वांचं कल्याण व्हावं, याच्या पलीकडे याच्यामध्ये काही नाही आहे. आणि पोलीस आयुक्त
आज फोर्स देत नाही आहेत त्याचं कारणच मुळात ते असावं असं मला वाटतं की जे काही महापालिका आयुक्त करायला निघाले ते धादांतपणे बेकायदेशीर आहेत आणि अशा पद्धतीच्या बेकायदेशीर गोष्टी पोलीस आता करणार नाहीत कारण त्यांना माहिती आहे की ऑलरेडी एकदा अर्ज येऊन गेलेला आहे. मी या दोघांनाही पुनरुच्चार करतो, माननीय पोलीस आयुक्त आणि माननीय महापालिका आयुक्त, की तुम्ही जर अशा पद्धतीने काही करायला गेलात तर माझ्यासारखे हजारो लाखो हर्षवर्धन जाधव तयार होऊन पोलीस ठाण्यामध्ये कंप्लेंट घेऊन येतील आणि पोलीस ठाण्याने नाही ऐकलं तर कोर्टात जातील आणि सरळ सरळ जुन्या कायद्याप्रमाणे 156(3) प्रमाणे तुमच्यावरती गुन्हा दाखल करून टाकतील. एकदा गुन्हा दाखल केला MLR कोर्ट त्याच्यामध्ये येतो, ती प्रॉपर्टी प्रायव्हेट आहे हे सिद्ध होतं आणि तुमचा कार्यक्रम लागतो. म्हणून हे धंदे बंद करा आणि ते धंदे तुम्ही बंद नाही केलेत तर लोक कायदेशीरित्या अशा मार्गाने अंगावर येतील. कोणाचंही वाईट व्हावं, पुन्हा सांगतो, कोणाचंही वाईट व्हावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश नाही आहे. आज रस्ता करायचं म्हणतायत, मला सांगा या रस्त्याला पैसे कुठून येणार आहेत? त्या नगरच्या रस्त्यावरून हायकोर्टात धिंगाणं चाललंय. हायकोर्ट म्हणते रस्ता बांधा, तर हायकोर्टचं काम आहे का रस्ता बांधा म्हणणं, पण ते करतच नाही आहेत. काय करणार? म्हणून हायकोर्ट घुसलंय. उपलब्ध असलेला रस्ता तुम्हाला बांधता येत नाही आहे, नवीन रस्ता कुठून बांधणार आहे तुम्ही? आणि बांधायचं असेल तर तुमच्या जमिनीत बांधा. तुम्ही खाजगी जमीन बांधायला निघाल्यात तर मग महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ऍक्ट प्रमाणे पैसे द्या. बरं, तुम्ही म्हणता असं काही नाहीच आहे, मग हे काय आहे? हर्षवर्धन जाधवला एक न्याय, दुसऱ्याला दुसरा न्याय, असं कसं शक्य आहे? भाई हर्षवर्धन जाधवनी कशाला प्रेस कॉन्फरन्स घेतली? स्वतःचं घ्यायचं आणि चूप बसायचं. माझ्या बापाने मला शिकवलेलं नाहीये. अन्याय सहन करणं आमचं कुटुंब हे शक्यच नाही आहे. ठीक आहे, थोडक्यात ठाकरी भाषा थोडीशी येईल, क्षमा करा, गांडूच्या औलाद आम्ही नाही आहोत. हा देश सगळ्यांचा आहे, याचा न्याय सगळ्यांना मिळायलाच हवा. आणि जर ह्याच्यामुळं माझ्या अंगावरती काहीतरी येणार असेल तर त्यालाही मी समर्थ आहे. मला भगवान श्रीरामावरती प्रचंड आत्मविश्वास आहे. कधीच रावण यशस्वी होत नाही, कधीच नाही. त्रास देतो पण शेवटी त्याचा गेम होतो. त्यामुळे ही माहिती मी छत्रपती संभाजीनगरच्या आणि ज्यांना औरंगाबाद असं म्हणणं आवडत असेल त्या लोकांना मी हे देतोय, कारण गोळाबेरीज काहीच नाही आहे. गोळाबेरीज हीच आहे की सगळ्यांची घरं तुटली आणि कोणाला फुटकी कवडी नाही आहे ना कुठलं डीड आहे. ठीक आहे, धन्यवाद. दुसरा विषय असा आहे की मध्यंतरी मी तुम्हाला म्हणालो होतो की शासनाच्या जमिनी भरपूर आहेत, ज्या भाड्याने जर दिल्या तर वाटेल तितके पैसे येतील. त्या संदर्भामध्ये एक पिटिशन जे आपण हायकोर्टात दाखल केलं होतं त्या अनुषंगाने हायकोर्टाने नोटीस काढली होती ज्याच्यामध्ये शाहरुख खानचा बंगला आहे. आता त्या नोटीसची एक कॉपी मी तुम्हाला इथे सगळ्या पत्रकारांना सॉफ्ट कॉपी दिलेली आहे, ही हार्ड कॉपी आहे. याच्यामध्ये एक नवीन डेव्हलपमेंट अशी आहे की कोर्टाने त्यांचं ऐकून घेतलं तर त्यांनी कोर्टाला असं सांगितलं की आम्ही महिन्याभरात सगळी माहिती तुम्हाला देतो. आता ही बाब 17/11 म्हणजे आत्ता जी परवाची जी 17 तारीख झाली त्या दिवशी कोर्टामध्ये राज्य शासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आलेली आहे. हे करत असताना राज्य शासनाने कोर्टाला पुन्हा एकदा फसवण्याचा प्रयत्न केला, ज्याचा उल्लेख आता आम्ही करणार आहोत. कसा की शासकीय जमिनीवरती जे काही गृहनिर्माण संस्था आहेत त्या सेल्फ रिडेव्हलपमेंट करण्यासाठी फ्री करून टाकण्यात आलेले आहेत. म्हणजे काय की स्वतःचा पुनर्विकास, मग स्वतःचा पुनर्विकास करत असताना ही चेक नको का करायला की त्या गृहनिर्माण संस्थेची जी जागा आहे तिचा भाडे करार शासनाचा संपलाय का नाही संपलाय? मग संपलेला असेल आणि तुम्ही पुनर्विकास करण्याची परवानगी देत असाल याचा अर्थ तुम्ही कोर्टाला काहीच म्हणत नाही. गृहनिर्माण संस्थेचं आणि आमचं काही भांडण नाही आहे, पण जी जमीन फुकट वापरतायत त्याच्यामुळे जो महसुली उत्पन्नामध्ये लॉस होतोय त्याच्यामुळे आज दिल्लीचे बॉम्ब ब्लास्ट होत आहेत. हो, कारण का आमच्याकडे मिलिटरी परमनंट नाही आहे, टेम्पररी अग्निवीर. काय ज्ञान यांचं चाललंय वाया एवढं? उद्या अयोध्येच्या राम मंदिरावरती बॉम्ब ब्लास्ट होईल, कारण का ते झालं तर दंगली होतील देशामध्ये, जे सांभाळायला पोलीस नाही आहेत ना मिलिटरी आहे, लफडं होऊन बसेल. नॅशनल थ्रेट आहे हा किती मोठा. याच्यासाठी हे पैसे हवेत, मजा करायला नाही हवे. 4 गृहनिर्माण संस्था किंवा शाहरुख खानासारखे 4 माणसं यांनी जे लाखो एक जमिनी सरकारी दाबल्या आहेत, या जमिनीमधला पैसा जर आला तर मी माझी मिलिटरी परमनंट करू शकतो. एवढी साधी अक्कल जर का माझ्या पंतप्रधानाला नसेल तर करणार तर काय करणार? आणि उद्या दंगल झाली की मग काय करणार? कोण कुणीकडे पळणार आहे? कोणता नेता कुठे गाण लपून बसणार आहे? किंवा कोणता पत्रकार कुठं कुठं जाऊन शूट करणार आहे? इकडे 2 माणसं मेली आणि तिकडे 2 माणसं मेली. हे सगळं करायचं कशाबद्दल आहे? जेव्हा की आपल्याकडे उत्पन्नाचा स्रोत आहे, व्हेरीफाईड आहे,
कंट्रोलर ऑडिटर जनरल ऑफ इंडियाने दिलेलं आहे, तिथं पण आगाऊपणा यांना करायचा आहे. मग या गोष्टी योग्य नव्हेत, या देशाच्या हिताच्या नाही आहेत. म्हणून मी हे सगळं सांगतोय. मी कोणाचाही प्रवक्ता नाही किंवा मी कोणाचं काय घेऊन खाल्लेलं पण नाही आहे, पण मला हे दिसतंय की या गोष्टी राष्ट्रहिताच्या नाहीत, ज्या राष्ट्रात मी पण आहे स्वतः. त्यामुळे राष्ट्र बुडालं तर मी पण बुडणार आहे. म्हणून मला माझा स्वार्थ पाहायलाच हवा की बाबा माझ्या स्वतःच्या अस्तित्वाला धोका होणार आहे का. जसं आता महानगरपालिकेचं मी तुम्हाला उदाहरण दिलं, हे डीड शेवटी करावं लागलं. हे डीड करावं लागलं. दे हॅड टू साइन इट बिकॉज इट इज अकॉर्डिंग टू लॉ. कायद्याप्रमाणे आहे. किती लोकांचं गेलं नाही असतं डीड. मग त्यांना त्यांचं डीड करून दिलं, बाकीच्यांचं सांगण्याची काय गरज होती. काय गरज होती म्हणजे कायदा येतो, नाही पाळणार आहे मी, काय करायचं ते करा, काय करायचं ते करा. नेपाळ होऊन जाणार, मग नेपाळ झाल्यावर बघून घेऊ. बघून काय घेणार, भोंगडे करून मारतात लोक. आम्हाला नको आहे की तुम्हाला कोणी भोंगडे करून मारावं. आम्हाला हे पाहिजे की ह्याच्यात सुधार करावा, म्हणून आम्ही हे सगळं करत असतो. आणि त्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. सकारात्मक दृष्टिकोन, नकारात्मक नाही. बेकायदेशीर धादांतपणे जर का तुम्ही लोकांच्या अंगावरती जायला लागलात, घरं तोडायला लागलात, ते आज चूप बसतील, त्यांच्या पोरांच्या डोक्यावर प्रकाश पडेल की नाही यार माझं घर तोडले, म्हणजे कुठलाही कायदा न पाळता तोडले, कुठेतरी ठोकतीन धरून. आणि तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या तिरड्या उचलायला आम्हालाच यावं लागणार आहे. कोण येणार आहे. चायनीज लोक नाही येणार, अमेरिकन लोक नाही येणार, इंडियनच येणार. आणि म्हणून हा प्रयत्न आहेत की तुम्ही नको, कोणी तुम्हाला मारू नये, म्हणून हे सगळं चाललेलं आहे. तर मी पत्रकारांच्या माध्यमातून या दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्या मला होत्या, मी त्या सांगितल्या आहेत. आणि आत्ता सध्या जिथे कुठे अशा पद्धतीच्या गोष्टी घडणार असतील, घडणार म्हणतोय, तिथे घडू नयेत. मी पोलीस आयुक्तांना स्पष्ट सांगतोय, ऑलरेडी तुमच्यावरती टांगती तलवार आहे. तुम्ही आता दिलेलं नाही आहे संरक्षण, चांगली गोष्ट आहे, कारण बेकायदेशीर संरक्षण तुम्ही दिलं तर तुम्ही देखील कायद्याच्या चौकटीत येता आणि याल. आणि मीच नाही, माझं ठीक आहे, माझं रीड झालं आहे, ठीक आहे, इंडिव्हिज्युअल सेन्समध्ये मला कदाचित नाही करता येणार, पण जे हजारो लोकांची घरं तुटणार असतील, या सगळ्यांना मी पोलीस स्टेशनला अर्ज करायला लावेन. आणि पोलिसांनी नाही घेतला तर कोर्टात पाठवून, जागेवरती कोर्टात आदेश होतील. कारण महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ॲक्ट आत्ता सध्या एक्झिस्टन्समध्ये आहे आणि त्याचा पुरावा हे माझं स्वतःचं डीड आहे. ठोकून देतील लोक पोलिसांना. थँक्यू. कोणते लीगल आहेत आणि कोणते इलिगल आहेत हे डिसाईड करणारी ऑथॉरिटी महापालिका आयुक्त नाही आहेत. ती ऑथॉरिटी महसूल विभाग आहे. काय डॉक्युमेंट्स महसूल विभागाच्या यांच्याकडे आहेत हे तपासणी करूनच त्याचा निर्णय घेण्यात येईल. जमीन महसूल हा जमीन महसूल अधिकारी ठरवतो. त्याच्याकडनं अभिप्राय मागवा. तुम्ही कोण त्याच्यामध्ये निर्णय घेणार आहे. तुम्ही कसं म्हणू शकता. तुमचं खातं आहे का ते. ज्याचं खातं असेल त्याला बोलू द्या की ही जमीन ह्याच्यामध्ये आहे, ती प्रायव्हेट नाही आहे. त्या जमिनीवरती जर सातबारा असेल, रजिस्ट्री असेल, सील डीड असेल, त्याचं काय करणार तुम्ही. ते अधिकृत ठप्पा मारलेला आहे, मुद्रांक शुल्क भरलेलं आहे गव्हर्नमेंटने, त्याच्यावरती मजा केलेली आहे ते पैसे घेऊन. पोलिसांच्या गाड्या चालतात, कलेक्टरची गाडी चालते, महानगरपालिकेच्या गाडीतून, ज्या गाडीतून येतो त्याच्या घरची गाडी आहे ती. लोकांनी दिली आहे ना. ते कशातनं दिली आहे. मुद्रांक शुल्कातून दिलेली आहे. ते मुद्रांक शुल्क कुठून आले. जमिनीचे व्यवहार झालेत म्हणून आले. मग जमिनीचे व्यवहार घेताना तुम्हाला गोड वाटतंय आणि जमिनीचे व्यवहाराचं भरपाई देताना तुम्हाला कडू वाटतंय. असं कसं चालेल. लँड रेव्हेन्यू ॲक्ट सगळ्यांनाच आहे. फॉलो केला आहे का एवढाच विषय आहे. नाही करायचा कायदा पद्धतीने होईल काय व्हायचं ते. आणि याच्यामध्ये माझं काहीच नाही. उलट मी तर म्हणायला पाहिजे की नाही यार माझं काम झालं मी चूप बसतो. असं होत नसतं. माझं काम झालं मी चूप बसतो. माझ्या पोटापाण्यावरती लफडं येऊन जाईल जर का मी हे जर प्रेसला सांगितलं. या भीतीपायी जर मी गप्प बसलो तर उद्या ही आग माझ्या घरात येणार नाही. हे कोणी सांगितलंय. राक्षसांना थांबवणं गरजेचं आहे. राक्षस म्हणजे राक्षस नसून राक्षसाची प्रवृत्ती. रावण पण राक्षसच म्हणतो आपण, विभीषण त्याचा सक्का भाऊ, त्याला आपण देव म्हणतो का. काय फरक काय दोघांमध्ये. प्रवृत्तीचा फरक आहे. कोण धर्माबरोबर आहे, कोण अधर्माबरोबर आहे. म्हणून धर्माबरोबर राहणाऱ्या लोकांची प्रवृत्ती ही सर्वव्यापी सुखीनं संतो असल्यामुळे ती सगळं जग वाचवायचा प्रयत्न करत असते. मी देखील आता काय बोललोय तुम्हाला बोलताना की उद्या कोणाचाही
कोणाला दुखापत होऊ नये, कोणाचं वाईट होऊ नये. कारण हे सगळं करता करता होणार काय, एखादा दारुडा असतो, तो दारू पिणं थांबवतच नाही. तो आपल्याला शपथा खाऊन सांगतोय मी दारू सोडून देईन, मी असं करून देईन, मी तसं करून देईन. आपण का म्हणतो त्याला, अरे यार तू मरशील, त्याची काळजीपोई आपण त्याला हे करतोय. असं काळजीपायी मी हे करतोय, ह्याच्या पलीकडे काही नाही आहे. माझी भूमिका कुठलीच नाही आहे. मी जागृतीचं काम करतोय. लोकांनी जागृत व्हावं आणि जागृतीतून आपलं अधिकार त्यांनी घ्यावा. मी काही चंद्रावरून आलेलो नाही आहे. मी या पृथ्वीचा आणि या भारताचाच भाग आहे. म्हणून मला जे योग्य वाटतं ते मी करतो. हे मला योग्य वाटतंय, मी हे करतोय. माझं कोणाशी भांडण नाही, कोणाशी मला वैर नाही, काही प्रलोभन पण नाही आहे की ह्याच्यातनं काहीतरी मला राजकीय किंवा कुठला फायदा व्हावा. बिलकुल नाही. आणि माझं वैर पण नाही आहे. कशाबद्दल वैर करू? दोघंही जेव्हा परदेशात जायची वेळ येईल ते इंडियन पासपोर्टवर जातील, श्रीकांत असो का मी असो. जे बाधित आहेत त्यांना तुमच्या माध्यमातून मी आता सांगितलंय. आणि जर का त्यांचं कुठं असेल लोक, तर एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून जरूर त्यांना जाऊन मी भेटेन आणि त्यांना माझ्या डीडची कॉपी झेरॉक्स करून देऊन टाकेन. चला तुम्ही पण डीड बनवा आणि याच पद्धतीने बनवा ज्या पद्धतीने माझं बनलंय. विषय संपला. तुमचं जर खाजगी प्रॉपर्टी असेल, त्या खाजगी प्रॉपर्टीला हे डीड लागू आहे. जय श्रीराम, मोकळे. त्यांना एवढंच करायचं आहे की त्यांच्याकडे जर का ऑफिशियल डॉक्युमेंट आहे, सेल डीड आहे, 7/12 आहे, तर अशा डॉक्युमेंटप्रमाणे त्यांचं पण बनवून घ्यावं आणि जय महाराष्ट्र करून टाकावं. तसं पण तर गेलंच ना. मग गेलं तर त्याच्यापेक्षा हे अधिकृत करून घ्या. आणि अधिकृत केलेलं नसताना गेलंय म्हणजे समोरचा चुकलाय. म्हणजे मग काय करावं लागेल? पोलीस ठाण्यात तक्रार नाही केली तर कोर्टात जायचं. कोणावर गुन्हा दाखल करायचा? महानगरपालिका आयुक्तावर. संरक्षण जर पोलिसांनी दिलं असेल तर पोलीस आयुक्तावर. पोलीस आयुक्तांनी जर संरक्षण दिलं नाही, विषय संपला. सोडून द्या पोलीस आयुक्त, ह्याला घ्या. हा आपला दुश्मन नाही आहे, पण हा बेकायदेशीर वागतोय. बेकायदेशीर जर कोणी वागत असेल, ज्याच्यामुळे लाखो लोकांना त्रास होत असेल, त्याला समज दिली पाहिजे. आणि समजूनही ऐकत नसेल तर मग काय योग्य पद्धतीने त्याचा निर्वाळा केला पाहिजे. तो एकच माणूस हजारो माणसांना त्रास देत असेल तर ही गोष्ट अयोग्य आहे.